दररोजच्या त्याच भाज्या आहेत, पण अगदी वेगळा फ्लेवर देऊन जर करायची म्हटलं आणि सगळ्यांनाच आवडीने खायची, कमी वेळात आणि कमी साहित्यात, टिफिनमध्ये सुद्धा द्यायला किंवा पोळी भाजीसोबत किंवा वरण भातासोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, अशा प्रकारची आपण शिमला मिरचीची भाजी केलेली आहे. तर आपल्या किचनच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे साहित्य असतं ना, तेवढ्याच ह्याच्यात आपण ही भाजी केलेली आहे, पण अगदी परफेक्ट चवीला आणि सगळेच जण आवडीने खातील अशा प्रकारची आपण केलेली आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी आपल्याला अगोदर काय करायचं आहे, एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये मी चांगलं 1.5 चमचा तेल घातलं आहे. थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं आणि मोहरी तडतडली की त्या स्टेजवरती आपल्याला घालायचा आहे कांदा. तर मीडियम आकाराचे कांदे होते तर मी 2 घेतलेले आहेत. तर भाजीला कांदे थोडे आपल्याला जास्तच लागतील, तेव्हा छान ती भाजी, सुकी भाजी आपल्याला छान लागते. म्हणून मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले. कांदे चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे जोपर्यंत ट्रान्सफर होत नाही, म्हणजे पातळ म्हणजे पारदर्शक होत नाही, तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे. नंतर त्या स्टेजवरती घालायचं आपल्याला लसण. आवडतोबड कुटून लसणाची पेस्ट केलेली आहे मी, ती घालायची 1 चमचा. तर लसण कांदा थोडासा फ्राय झाला की त्या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचाच घालायचा, जास्त नाही. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही या उन्हाळ्यात तो मसाला जो मी करून ठेवलेला आहे ना, तो मसाला कुठल्याही भाजीत तुम्ही सुशिलामध्ये, पुन्हा शेवयाची मॅगी करत असाल त्यामध्ये, कशातही तुम्ही खिचडीमध्ये कशातही वापरू शकता. म्हणजे सगळ्याच भाज्यासाठी, खिचडीसाठी, उपम्यासाठी, कशासाठीही तुम्ही तो मसाला वापरू शकता, अशा पद्धतीचा मसाला आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपला मसाला थोडासा 2 मिनिटासाठी फ्राय झाल्यानंतर आपण शिमला मिरची जी आवडजोबड बारीक चिरून ठेवलेली होती ती घालायची आहे. नंतर आपल्याला त्या मसाल्यामध्ये आणि हळदीमध्ये आपल्याला व्यवस्थित 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला शिमला मिरची भाजून घ्यायची आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहे. तर जितकी छान भाजल्या जाईल तितकी छान तुमची भाजी लागेल. तर यामध्ये आपल्याला लगेचच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे. काय होतं, आपण दररोजच्या भाज्या याच पद्धतीच्या किंवा काहीतरी थोडंसं मसाला किंवा टाकतो की नाही टाकतो, बरेच थोडा वेगवेगळे प्रकार असतात. पण तुम्ही या टाईपची भाजी करून बघा, तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. तर इथे मिरच्या झाल्यात आपल्या व्यवस्थित फ्राय करून, चांगल्या आपल्या 2 मिनिटं आपण फ्राय करून घेतल्यात. आणि या स्टेजवरती घालायचं आपल्याला फ्राय केल्यानंतर. आपल्याला म्हणजे व्यवस्थित आपल्याला जेव्हा वाटलं ना की थोड्याशा मऊ झाल्यात आणि फ्राय झाल्यात, त्या स्टेजवरती पुढची आपल्याला प्रोसिजर करायची. तर त्यासाठी मी घातला आहे शेंगदाण्याचा भाजलेला कूट. तुम्ही जाडसरसुद्धा घालू शकता, पण शेंगदाण्याचा कूट घातला स्मूथ पण लागेल आणि वाटणार नाही आपण शेंगदाणे घातलेत त्यामध्ये. तर आपण शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर लाल मिर्च पावडर घातलेली आहे. तुम्ही म्हणाल लाल मिर्च पावडर स्पायसी होईल, नाही, तिखट नाही आहे जास्त, कमी तिखट आहे. तर 1.5 चमचा आपण लाल मिर्च पावडर घालून घेतली. आणि आपण मसाला जो अर्धा चमचा घातला आहे तो आपण फ्राय करतानाच घातलेला, तो फ्राय करतानाच घालायचा आहे. नंतर लाल मिर्च पावडर आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यामध्ये. आणि हे मसाले आपले चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. गॅस इथे आता मीडियम करायचा आहे, नाहीतर काय होईल, शेंगदाण्याच्या कुट्यामुळे काय होतं, आपण जो शेंगदाण्याचा कुटा वापरलेला आहे, म्हणजे पावडर वापरलेली आहे, त्यामुळे काय होतं, जे पाणी सुटलेलं असतं ना त्या मिरचीला, ते कमी होऊन जातं, मग ड्राय होते. त्यासाठी काय करायचं आहे, मंद आचेवर आपल्याला इथून पुढची प्रोसिजर करायची आहे. तर मंद आचेवर आपण त्याला शिजू देतोय, म्हणजे वाफू देतोय. जितकी छान शिजल्या जाईल तितकी छान पण लागेल. तर आता तुम्ही इथे बघू शकता, मस्त आपली भाजी दिसते, पण थोडीशी अजून मऊ व्हायची राहिली. तुम्हाला जर वाटलं थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत, म्हणजे थोड्या कमी शिजलेल्या ठेवायच्या, तुम्ही या स्टेजवरती बंद करू शकता. पण थोडीशी भातामध्ये किंवा पोळीसोबत खायची म्हटलं थोडीशी मऊ लागेल. तर आता आपल्याला थोडीशी मऊ होऊ द्यायची. तर एकदा मिक्स करून घेतली. मिक्स करून घेतल्यानंतर परत चांगली 2 मिनटं ठेवून द्यायची. 2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला, म्हणजे पहिले 2 मिनटं आणि नंतरचे 2 मिनटं, मस्त तेल पण सुटलेलं आहे आणि भाजीसुद्धा स्मूथ झालेली आहे. खरंच चवीला खूप छान झाली. नक्कीच ट्राय करून बघा. म्हणजे तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे साहित्य असतं ना त्याचीच केलेली आहे, पण चवीला खरंच खूप छान लागेल. आणि जो मसाला मी तुम्हाला सांगितलेला आहे या उन्हाळ्यात नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्याही भाजीला अगदी छान चव येईल. आणि काय म्हणतात ना, नवीन फ्लेवरचा एक मसाला तुम्हाला सुद्धा मिळून जाईल. मस्त कोथिंबीर घालायचा आहे. कोथिंबीर घातला की आपली भाजी झालेली आहे रेडी. तर करायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. टिफिनमध्ये मुलंसुद्धा आवडीने खातील, सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीची भाजी आहे. तर फक्त तुम्हाला लाल मिर्च पावडर थोडीशी कमी जास्त करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. ही झाली आपली भाजी रेडी. मस्त पोळ्या घेतल्यात वाढून आणि गरमागरम आपली शिमला मिरचीची सुकी भाजी. ट्राय करून बघा. तुम्हाला ट्राय केल्यानंतरच कळेल ही भाजी कशी झाली. सोपी आणि झटपट होणारी, चवीलाही मस्त. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हे माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.